कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या विषयावर आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच दिवसानंतर मंगेश काळोखे हत्याकांड असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कर्जत नगरपालिका, खोपोली, माथेरान या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडीला यश मिळवण्यात सर्वात महत्वाची भूमिका आणि किंग मेकर सध्या त्यांच्या नावाची चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. खरंच नाराज आहात का? पुढचं 2029 ची तयारी कशा दृष्टीने आहे? सुधाकर घारे नेमकी काय करतायत? आणि सगळं राष्ट्रवादी काँग्रेस सांभाळण्याचं एक मोठं काम ते करतायत आणि कुठलंही शून्यातून विश्व निर्माण करत आज एवढा मोठा पक्ष सांभाळण्याचं काम आज ते करतायत. आर्थिक बाबी कशा सांभाळतायत याच गोष्टीवरून सगळं बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे. सर, स्वागत आहे विकासनामध्ये. खरं तर सर, तुमचं अभिनंदन. पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या खूप तारेवरची कसरत करत तुम्ही काही दिवस बाहेर होता, तरी सगळं यश एवढं मिळवण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावले. कसं पाहताय या यशाकडे? आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, कर्जत नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर अगदी महिन्या-2 महिन्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. परंतु कर्जतमधल्या, कर्जत शहर असेल, कर्जत ग्रामीण भाग असेल, ह्या पूर्ण कर्जत तालुक्यातील जनतेने जो आमच्यावर दिलेला आशीर्वाद असेल, जो आम्हाला दिलेला जनाधार असेल, त्यामुळे आम्ही यशापर्यंत पोहोचू शकलो. आणि कर्जतमधल्या जनतेचा, ग्रामीण भागातले असतील, शहरामधले असतील, सर्व जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासाला कधीही आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि चांगल्या पद्धतीने कर्जतचा कार्यभार आम्ही करतोय, यापुढे करत राहू. आमदारांचा फार दुहाच उडवलाय, झिरोच ठेवले तुम्ही. सगळा हिशोब पूर्ण केला विधानसभेचा? जनतेने मनावर धरलं की सगळं होत असतं आणि जनतेने जे केलंय ते जनतेने केलंय. मी धुवा उडवणारा इतका मोठा लोकप्रतिनिधी नाही आहे, परंतु जनता माझ्याबरोबर आहे. यापुढे जनता आमच्या पाठीशी राहील आणि आम्हाला चांगल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा परिवर्तन विकास आघाडी असेल, आम्हाला चांगलं यश प्राप्त करून देईल असा आम्हाला जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. सर, मंगेश काळोखेच्या प्रकरणामध्ये भरत बघत तुम्ही आता निर्दोष सुटका होताना दिसून येते. विनाकारण तुम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न केला, कर्जतचं राजकारण दाखवून देण्याचा प्रयत्न, हे आमदारांचं चुकलं. तुम्हाला वाटत नाही हे सगळं राजकारण केलं गेलं? खरोखर वास्तवातलं काय आहे याच्यामध्ये? जनता सब जानती है, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि पब्लिक सब जानती आहे, आपल्याला माहिती आहे. आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे जिल्ह्याचे मुख्य प्रवक्ते आहेत, भरतजी भगत, त्यांची तुम्ही मुलाखत घेतली आणि त्यांनी त्यांच्या स्पष्ट भाषेमध्ये आणि स्पष्ट शैलीमध्ये तुम्हाला त्याचा पूर्ण खुलासा केलेला आहे. आणि आम्हाला कसं अडकवलं, आम्हाला का अडकवलं, त्याच्या पाठीमागे त्यांचा काय हेतू होता हे मला काय माहिती नाही, परंतु जनतेने त्यांना उत्तर देण्याचं काम केलंय. याबद्दल जास्त काही मला चर्चा करायची गरज नाही. आणि आमचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना आशीर्वाद, त्यांना काय द्यायचा तो दिलेला आहे. सर, पण त्या काळामध्ये एवढी तारेवरची कसरत करावी लागली, परिवार, तुम्ही काही दिवस बाहेर होता, हे विनाकारण असं तुम्हाला कचड्यात ओढल्याचा परिणाम कर्जतच्या राजकारणात झाला. कुठंतरी आमदारांनी सुधारलं गेलं पाहिजे. आता कोणी कसं वागायचं, जनतेमध्ये स्वतःची प्रतिभा कशी तयार करायची, हे मी कोणाला सांगावं आणि त्यांनी माझं ऐकतील असं मला काही वाटत नाही. परंतु त्यांनी जे केलं ते सर्व जनतेने पाहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण कुटुंबाने आमच्याविषयी, मी असेल, भरतभाई असतील, त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आमच्या विरुद्ध जो काय डाव करण्याचा प्रयत्न केला होता, काही चुकीच्या माध्यमातून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केले होते, त्यासाठी त्यांना मी माझ्या शुभेच्छाच देईल. कारण त्यांच्या इतकं प्रयत्न करून सुद्धा माझा आपल्या रायगडच्या पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या पोलीस प्रशासनाच्या अधीक्षक सन्माननीय अचल दलाल मॅडम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून आम्हाला क्लीन चिट देण्याचं काम केलं. हे सर्व जनतेने बघितलेलं आहे. आमचा काहीही काडी मात्र संबंध नसताना त्यामध्ये ओढण्यासाठी आम्हाला प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा हेतू तिथेही फेल गेला आणि त्यांना फक्त सुधाकर घराणं अडकवायचं. सुधाकर घराणं अडकवले की
आपल्याला आपलं काहीतरी साध्य करता येईल. परंतु जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे. मला काय त्या विषयावर जास्त बोलायचं नाही. सर आता तटकरेंच्या प्रेमात ते पडलेले आहेत, मग तुम्ही आजारी पडले का त्या प्रेमामुळे, काय असं? नाही नाही, असं नाही. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना शिंदे गट असेल, या तिन्ही पक्षांची महायुती आहे. महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रमुख फडणवीस साहेब असतील, शिंदे गटांचे शिवसेनेचे शिंदे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या नेत्या सुनेत्राताई पवार असतील आणि आदरणीय तटकरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून निर्णय होत असतात. कोण कोणाच्या प्रेमात पडायची गरज नाही, परंतु यांच्या माध्यमातून निर्णय होत असतात आणि सर्वांना एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राचं हे करण्यासाठी, विकास करण्यासाठी सर्वांना एकत्रित येऊन काम करायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून सर्वजण काम करतायत. तुम्ही नाराज आहात का? ती नाराजी व्यक्त केली का? किंवा ह्या नाराजीचा कुणीतरी गैरफायदा घेतोय? तुमच्यामध्ये तटकऱ्यांमध्ये विसंगत लावण्याचा प्रयत्न नेमकी कोण करतंय? हे वास्तवातलं नाराजी काय आहे? मी अनेक वेळा आपल्याला सांगितलंय, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय आदिताई असतील, आदरणीय अनिकेत भाई असेल, हे माझे नेते आहेत आणि त्यांच्यावर नाराज होण्याचं माझं कुठलीच हे नाही आहे आणि त्यांनी मला कधी नाराजही केलेलं नाही. मी चांगल्या पद्धतीने, मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. त्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे, त्यांची ताकद माझ्या पाठीशी कायम उभी असते. विकासाच्या माध्यमातून कर्जत, खोपोली, खालापूरमध्ये ते आम्हाला कायम ताकद देत असतात. त्यांच्यावर नाराज व्हायचं कारणच काय? कोणीतरी बातमी तयार केली आणि त्याची कारण नसताना त्याचा गवगवा केला, परंतु ती पूर्ण बातमी चुकीची आहे. सर आपल्याकडे 2 धरणं होत आहेत. कोंढाण्याचं धरण पण अर्धवट राहिलेलं आहे. कर्जतच्या पर्यावरणावर ऱ्हास होतोय, शेतकरी अडचणीत सापडले. सुधाकर घारे जिल्हाध्यक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून तुमची भूमिका काय? शेतकऱ्यांच्या बाजूने की सरकारच्या बाजूने? आणि एक दृष्टिकोनातून पाहिलं तर कर्जतमध्ये 100% ग्रीन बेल्ट झोन आपला तालुका आहे. त्यामध्ये आपलं पर्यटन आपल्या तालुक्यामध्ये चांगलं आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने आपल्याच तालुक्यामध्ये 5-5 धरणं दिल्यात. मला वाटते कोंढाणा धरण असेल, तोरण धरण असेल, टाटाचं असेल, पोशीरचं असेल, शिलारचं असेल, आधी झालेलं आपलं ते पाळी बुतुलीचं असेल, मोरबा असेल, सर्व धरणं आपल्याच तालुक्यामध्ये आहेत. आणि आमच्या मला वाटते शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष काहीतरी कैलासजी मोरे साहेब आहेत, त्यांनी एक उठाव केला आहे, बाबा शेतकऱ्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही तो सण केला जाणार नाही आणि जर आमचं पर्यटन आहे, पर्यटन जर कुठेतरी संपणार असेल तर आम्ही तेही सण करून घेणार नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण, सर्व पक्षाचे सर्व प्रमुख त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असू आणि शेतकऱ्यांचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे असू. सर पण सध्या पक्ष चालवताना कुठलंही पद नाहीये, आर्थिक बोजा सहन करावा लागतो, लग्नाला 40-50 हजेरी तुम्ही लावताय. या सगळ्या परिस्थितीवर परत पक्ष चालवायचा, कसं सगळं ट्युनिंग जुळून घेताय तुम्ही या सगळ्या बाबतीमध्ये? आणि पक्ष चालवणं हे सुद्धा एक तारेवरची कसरत आहे. सर्वांची मनं जपणं, सर्वांना खुश ठेवणं, सर्वांच्या सुखदुःखात जाणं, अडचणीच्या काळामध्ये काही कार्यकर्त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टीची गरज लागते त्याला. परंतु आहे आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद, त्यांच्या हिशोबाने आम्ही काम करत असतो. सर्व माझ्याबरोबर काम करणारे माझ्या तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कर्जत असेल, खोपोली असेल, खळापूर असेल, सर्वजण अगदी ताकदीने काम करतात आणि आमची संघटन तर मजबूत आहेच, अधिक मजबूत करण्यासाठी सर्वच जण काम करतात. माझ्यासहित सर्वच जण काम करतात. मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. मग आपण पाहिलं असेल, आमच्या निवडणुकीत जरी मी 2024 हरलो असेल तरी राष्ट्रवादीला एकही कार्यकर्ता आज परत पक्ष सोडून गेलेला नाही. इतर पक्षातील सर्व कार्यकर्ते आमच्यामध्ये, नवीन पक्षातले प्रमुख कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात. पण राष्ट्रवादीतला कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही मतदार मला सोडून किंवा माझ्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला आपण बघितलेलं नाही. आणि आमच्यावर सर्वांच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांचा विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. भरत भगतांना तुम्ही गेले, तुमचे वडील गेले, पण मात्र तुमचा नेते बाकीचे गेले नाही, असं त्यांची भूमिका आहे. नाही, तर असं कार्यकर्त्यांसाठी असं नाही. भरतभाई आमचे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांच्या जे पोटात असतं ते त्यांच्या पोटात असतं, ते कधी मागे पुढे काही ठेवत नाहीत. त्यांचंही काही गोष्टी बरोबर असतील, परंतु सर्वच जण भाईंना भेटण्यासाठी प्रयत्नशील होते, आणि भाई जेव्हा आतमध्ये असताना सर्वच आम्ही, मी असेल, दीपक सिकंडे असेल, अशोक भोपतराव असतील, एकनाथ डोले असतील, रंजनाताई असतील, सर्व स्वप्नील पालकर असेल, सर्व प्रमुख अशोक सावंत असतील, नारायण डामसे असतील, सर्वांनीच अगदी भाईंना कसे बाहेर काढण्यासाठी आम्ही रोज वेगवेगळी प्लॅनिंग करत असो. सर्वांनी त्यांची स्वतःची युक्ती वापरण्याचा प्रयत्न केला का आपलं भाई बाहेर आले पाहिजेत. आणि भाईंना भेटण्यासाठी सुद्धा सगळे लोक जात होते. भाई सुटून आल्यानंतर 4-5 दिवस स्वतः विश्रांती घेत होते, इकडे तिकडे पाहुण्यांच्याकडे जात होते, तेव्हा ती भेट नसेल झाली. परंतु असं काही जाणून बुजून झालेलं नाही. आमच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व
एकदम आलेबेले. आलबेल आहे, एकदम ठीकठाक आहे, अशी काही कुठली गोष्ट नाही. आणि आम्ही एक फोन केला तर राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसकट, सर्व पदाधिकारी सकट सर्व एकत्र येतात आणि आम्ही एका विचाराने राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतोय. सर, पुढची तयारी कशी आहे? 29 जरी तुम्ही घोषणा केली असली, तयारी कशी पद्धत सुरू आहे? नेमकी काय आता आपण agenda- सर्वांनी बघितलंय, कर्जत, खालापूर, खोपोलीमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामध्ये कर्जत पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कर्जत नगरपालिका असेल, सर्वच आम्ही आता आमचं तर एकदम चांगलं चाललंय आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला यश प्राप्त झालंय. सर्व जनता आमच्या बरोबर आहे आणि आम्ही जनतेचा विश्वास संपादन करण्याचं काम करतोय. पुढच्या काळामध्ये ज्या गोष्टी आता समोर येतील त्यांना आम्ही आता सामोरे जाणार आहोत. आणि तुम्हाला तर मी अनेक वेळा सांगत असतो, मी 2023 पासून तुम्हाला सांगायचो की 2024ची विधानसभा मी लढवेल आणि ती सुद्धा मी 2024ची विधानसभा लढवण्याचं काम केलं. आताही तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी म्हणजे सर्व जनतेची इच्छा आहे तर 2029ची निवडणूक सुधाकर भाऊनी लढवायची आहे आणि मी जनतेसाठी ही निवडणूक 2029ची निवडणूक लढवणार आहे आणि जनतेसाठीच पुढच्या काळामध्ये सर्व काम करतोय आणि 2029चा उमेदवार मी असेल आणि मी निवडणूक लढवेल. हे होते सुधाकर. 2029ची माझी तयारी आणि 2029 मध्ये मीच पुन्हा एकदा विधानसभा लढवेल पक्षाच्या मदतीने आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कर्जत मतदारसंघामध्ये वाढताना. सर, खूप खूप शुभेच्छा. आभार सर. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.